नागपूरची मेट्रो म्हणजे नागपूरचं एक खूप मोठी खासियत. त्याचं कारणच मुळात हे की मेट्रो अनेक शहरांमध्ये झाली असेल, पण नागपूरची मेट्रो ही जगातली फास्टेस्ट मेट्रो म्हटल्या जाते. अगदी कमी कालावधीत ही मेट्रो पूर्ण करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो की ही सगळी मंडळी आज या मेट्रोमधनं प्रवास करतात आहेत आणि माझ्याबरोबर माझा सहकारी रजत वशिष्ठही आहे. रजत, एकंदरीत नागपूरची जी निवडणूक आहे त्याला घेऊन आपण आज या मंडळींची चर्चा करूया. तुमच्या नजरेमध्ये नागपुरात जोर कोणाचा आहे आणि काही निर्णय घेतलाय का? भाजपाच यायला पाहिजे, कारण भाजपाने तसे काम केले आहे. आता हे मेट्रोची सुविधा जी माझ्यासाठी मी सांगू शकत नाही की किती खूपच म्हणजे सोयीस्कर झालेली आहे. नाहीतर मला कडबीपासनं हिंगण्यापर्यंत गाडी चालवून जाणं माझ्या हेल्थसाठी चांगलं नव्हतं सर. तर मी खूप खूप खुश आहे. इलेक्शन आ चुके हैं, आप वोटर हैं, क्या कुछ निर्णय लिया है? किसका माहौल नागपुर में लग रहा है? सर अभी जिस हिसाब से माहौल चल रहा है तो इस लगता है सब मोदी जी ही जीतेंगे. और जिस हिसाब से उन्हें आप देख ही रहे नागपुर में इतने डेवलपमेंट हो रहे हैं, दुनिया भर के रोड बाकी सारे डेवलपमेंट, ऐसा लग रहा है कि अभी नागपुर फ्लाईओवर वाली सिटी बन जाएगी. तुम्ही मतदान करणार का? फिलहाल अभी हम 19 के हुए, सो मे बी इतना नॉलेज नहीं है, बट ठीक है देख लेंगे. जैसे बीजेपी का हाइप है, हमारे फैमिली में भी सब बीजेपी को सपोर्ट करते हैं. तुम्हाला स्वतःला काय मुद्दे महत्वाचे वाटतात? परिवार एखाद्या पक्षाला सपोर्ट करतो म्हणून तुम्ही करता की तुम्ही स्वतः सुद्धा कन्व्हिन्स्ड आहात? नहीं कन्विंस्ड हूँ मैं, क्योंकि बीजेपी ने बहुत डेवलपमेंट किया है इंडिया में, तो बीजेपी सपोर्टर है. काय पाहिजे स्टुडंट्सला? स्टुडंट्सला एक बेसिक म्हणजे क्वालिटी ऑफ एज्युकेशन पाहिजे आहे. आता म्हणजे खूप सगळे कॉलेजेस ओपन झाले आहेत, पण बेसिक फॅसिलिटीज काहीच नाही आहे. असं लाईक जसं इंजिनिअरिंग कॉलेजेस खूप ओपन झाले आहेत, पण प्लेसमेंट्स नाही आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.